शक्तान अशेषकाय प्रसृतान शेषान औत्सुक्य मोहारतिदांच खान यो पूर्व वैद्याय नमोस्तु तस्मै. अष्टांग हृदय सूत्रस्थान अध्याय 23. आज आपण 23वा अध्यायाला सुरुवात करतोय. अध्यायाचं नाव आहे अश्चोतनंजन विधी अध्याय व्याख्यास्यामः इतिहासमाहु रात्रे यादयो महर्षयः. आता याच्या आधीचा जो आपण अध्याय बघितलेला होता तर त्या अध्यायाचं नाव होतं धूम्रपान विधी आणि त्याच्यानंतर आपण बघितलेला होता गंडूशादी विधी. मग गंडूशादी विधींमध्ये आपण मुखलेप आणि शिरोबस्ती या सुद्धा गोष्टी बघितलेल्या होत्या. आणि आता त्याच्यानंतर म्हणजे आता ज्याला आपण लोकल काही गोष्टी म्हणतो की पंचकर्म आणि पंचकर्माला अलाइड अशा ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आपण इथे पूर्ण विवेचन बघत आहोत. मग याच्यामध्ये आता अथ अश्चोतन अंजन विधिं अध्यायं व्याख्यास्यामः इतिहासमाहु रात्रे यादयो महर्षयः. अश्चोतन आणि अंजन या दोन्ही गोष्टी आपण बघणार आहोत. दोन्हींमध्ये फरक काय आहे ते सुद्धा आपल्याला या अध्यायामध्ये समजेल. आता सगळ्यात पहिला श्लोक आहे त्याच्यामध्ये सर्वेषां अक्षिरोगाणाम आदौ अश्चोतनम हितम. सर्व अक्षिरोगांमध्ये सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं काय आहे तर आदौ अश्चोतनम हितम असं म्हटलेलं आहे. हे सगळ्यात पहिल्यांदा अश्चोतन कोणत्याही अक्षिरोगांमध्ये करायला हवं. का तर रक्तोदक कंडुघर्ष अश्रुदाह राग निबर्हणम. रक्त म्हणजे डोळे लाल होणं, उदक डोळ्यातून पाणी येणं, नेत्रकंडू नेत्रघर्ष म्हणजे अनइझीनेस असणं किंवा डोळ्यांमध्ये इरिटेबिलिटी असणं, त्याच्यानंतर अश्रू येणं, त्याच्यानंतर दाह राग निबर्हणम. दाह आणि राग या दोन्ही गोष्टी ज्या आहेत तर त्या कमी येतात. आता इथे नेत्र उदक आणि परत अश्रू असे दोन शब्द वेगवेगळे वापरलेले आहेत. आता कसं आहे ना तर बऱ्याच वेळेला आपण बघतो की डोळ्यातनं पाणी येणं हे प्रत्येक डोळ्याचं पहिलं सिम्पटम म्हणून बऱ्याचदा येतं. अगदी इव्हन चष्मा लागणार असेल तरी डोळ्यातनं पाणी आलेलं दिसतं किंवा डोळे येणार असतील तर त्याच्यामधनं डोळ्यामधून बऱ्यापैकी जास्त प्रमाणामध्ये पाणी येतं असं दिसतं. आणि पाणी असं म्हणत असताना हे उदक हा शब्द वापरला आणि परत अश्रू असंही शब्द वापरले. त्याच्यामध्ये अश्रू दाह राग निबर्हणम वर्षा अश्रू असं म्हटलंय. तर आता घर्ष आणि अश्रू असं म्हटलं तर अश्रूच्या संदर्भातले जी काही इतर व्याधी आहेत ना त्याच्यासाठी सुद्धा या अश्चोतनाचा उपयोग होतो आणि म्हणून अश्रू हे वेगळं सांगितलेलं आहे. आता उदक आणि अश्रू मध्ये काय फरक आहे तर कुठल्याही कारणामुळं कोणतंही इन्फ्लमेशन झाल्यामुळं काही वेळेला जे डोळ्यातून पाणी येतं तर ते जे पाणी आहे तर त्याला आपण उदक असं म्हटलेलं आहे. आणि अश्रू म्हणजे काय तर डोळ्यातनं अश्रू न येणं किंवा अश्रूंची कन्सिस्टन्सी कमी पडणं किंवा अश्रू कमी पडणं. आजकाल आपण बघतो की ड्राय आय हा खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये सिंड्रोम आपल्याला दिसतो. तर अशा प्रकारच्या केसेस साठी सुद्धा आपल्याला अश्रू असा शब्द वेगळा आलेला आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. सो सर्वेषां अक्षिरोगाणाम आदौ अश्चोतनम हितम. आदौ म्हणजे काय तर सुरुवातीला सगळ्या अक्षिरोगांमध्ये अगदी सुरुवातीला आपण काय करायला हवं तर अश्चोतन करायला हवं. म्हणजे नेत्ररोगाच्या चिकित्सेची सुरुवात ही अश्चोतनाने व्हायला हवी. ज्या वेळेला अश्चोतन म्हणजे डोळ्यामध्ये औषध घालून आपण करू तर त्याची काय काय फलश्रुती होते तर डोळा लाल असणं ही गोष्ट कमी होते, डोळ्यातनं स्राव होणं ही गोष्ट कमी होते, डोळ्यांचे जे कंडू आहे तो कमी होतो. त्याच्यानंतर अश्रू दाह आणि राग म्हणजे दाह म्हणजे डोळे जळजळणं आणि डोळ्यामधले काय म्हणू वेगवेगळे रंग किंवा ज्याला आपण लाल होणं किंवा आरक्तता या गोष्टी कमी होतात. सो ह्या दृष्टीने हे अश्चोतन सगळ्यात पहिलं करावं. आदौ अश्चोतनम हितम असं म्हटलेलं आहे. त्यानंतर उष्णम वाते कफे कोष्णम तच्छीतम रक्तपित्तयोः निवास्तस्य वामेन पाणिना उन्मील्य लोचनम. आता हे जे सेकंड लाईन आहे निवातस्थ इथे पासून हा विधी दिलेला आहे की हे अश्चोतन कसं करायचं आणि आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे वेगवेगळ्या दोषांसाठी वेगवेगळ्या टेम्परेचरचं अश्चोतन करावं असं म्हटलेलं आहे. आता वेगवेगळ्या टेम्परेचरचं अश्चोतन म्हणजे काय तर उष्णम वाते
ज्या वेळेला वाताच्या संदर्भामध्ये व्याधी आहेत तर त्या वेळेला हे जे अश्चोतन करायचं आहे, डोळ्यात जे औषध आपल्याला घालायचं आहे ते उष्ण असायला पाहिजे, म्हणजे थोडंसं गरम असायला पाहिजे. आणि का तर वाताचं जे गुण सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये शीतहा, रुक्षहा असे वाताचे गुण आहेत, म्हणून त्याला कम्पीट करण्यासाठी म्हणून वाताचे व्याधी असताना डोळ्यांमध्ये उष्ण असं अश्चोतन करावं. त्याच्यानंतर कफे क उष्णम, कफाच्या ठिकाणी वापरत असताना थोडंसं कोष्ण म्हणजे किंचित कोमट किंवा जेवढी वाताला आपण टेम्परेचर देऊ त्याच्यापेक्षा थोडंसं टेम्परेचर कमी असायला पाहिजे. आणि तत् शीतम रक्त पित्तयोः, पित्तासाठी आणि रक्तासाठी असं आपल्याला हे अश्चोतन करत असताना शीत म्हणजे थंड असं हे अश्चोतन आपल्याला करायचं आहे. आता हे 3 वेगवेगळे का सांगितलेले असावेत ह्याचाही विचार आपण करायला पाहिजे की वाताची जशी गुण आहे, कफाचा जसा गुण आहे, पित्ताचा कसा गुण आहे, त्याच्यानुसार हे अश्चोतनांचे आपल्याला वेगवेगळे टेम्परेचर्स वर्णन केलेले आहेत. आता हे अश्चोतन करायचं कसं, तर निवातस्थ वामेन पाणिना उन्मील्य लोचनम, कुठे राहावं किंवा अश्चोतन करण्यासाठी कुठे थांबावं, तर निवातस्थ, स्य म्हणजे काय, तर षष्ठी आलेली आहे. स्थ म्हणजे राहणारा, कुठल्या जागी राहणारा, तर निवात म्हणजे ज्या ठिकाणी खूप वारं येत नाहीये अशा ठिकाणी ह्याला बसवावं. त्यानंतर वामेन पाणीना उन्मील्य लोचनम म्हणजे काय, तर वामेन पाणीना डाव्या पाणी म्हणजे हाताने, उन्मील्य लोचनम डाव्या हाताने डोळा उघडून, शुक्तौ प्रलंबया अन्येन पिचू वरत्या कनिनिके. शुक्तौ प्रलंबया म्हणजे काय, तर शुक्ती जी असते ना तर त्याच्यातून सर्वसाधारणतः ह्या औषधं जी आहेत किंवा अश्चोतने जी आहेत तर ती घातली जातात डोळ्यांमध्ये. म्हणजे आता आपण काय केलंय, तर पहिल्यांदा डाव्या हाताने डोळा उघडलेला आहे, वामेन पाणीना उन्मील्य लोचनम. मग आता काय करायचंय, तर शुक्तौ प्रलंबया म्हणजे काय, तर शुक्ती म्हणजे शिंपला ज्याला आपण म्हणतो, तर शिंपल्यामध्ये ते औषध घ्यायचं आहे. आता शिंपल्यात औषध घ्यायचं कारण काय, तर आता आपण बघतो की बऱ्याच वेगवेगळ्या आपल्याला रेडीमेड बॉटल्स वगैरे मिळत असतात अश्चोतनासाठी. मग आता पूर्वीच्या काळामध्ये किंवा त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट महत्वाची आपण लक्षात घ्यायला पाहिजे की शिंपल्यामध्ये वात घालून ते घ्यावं. असं शिंपला जो असतो ना तर तो उथळ असतो, एक असा विशिष्ट त्याला ओव्हल शेप असतो. त्याच्यानंतर हे कॅल्शियम कार्बोनेट पासून बनवलेलं आहे, म्हणजे कुठल्याही इतर धातूंचा वगैरे त्याच्यामध्ये संपर्क येत नाही. त्याच्यानंतर ते स्टराईल असलं पाहिजे, त्याची तर काळजी आधीपासून घ्यायचीच आहे. आणि मग त्याच्यामध्ये ती वात घालून हे करावं असं म्हटलेलं आहे. मग आता शुक्तीना असा जो शब्द आहे शुक्ती, मग त्याच्यामध्ये शुक्तो प्रलंबया अन्येन पिचू म्हणजे दुसऱ्या, अन्येन म्हणजे वामेन अन्येन म्हणजे आता आपण काय केलंय की डाव्या हाताने डोळा उघडलेला आहे, मग अन्येन म्हणजे उजव्या हाताने शुक्तीमध्ये असणारी प्रलंबया पिचू वरत्या, पिचू वरती म्हणजे वात किंवा आपण ज्याला कापसाची पिचू वरती म्हणजे पिचू म्हणजे गोलसर गोळा आणि वरती म्हणजे वात. म्हणजे तुम्ही जर का फुलवाती बघितलेल्या असतील ना तर वात म्हणजे जनरली आपण समई वात जी करतो तर ती एकसुरी सगळीच्या सगळी पातळ आणि अशी दोऱ्यासारखी असते, बरोबर. परंतु पिचू वरती असं जे म्हटलेलं आहे ना त्याला फुलवात असं आपण म्हणूयात. म्हणजे त्याच्यामध्ये औषध घेण्याची किंवा ठेवण्याची किंवा त्या कापसाच्या बोळ्यामध्ये ती शोषण्याची क्षमता असते आणि मग त्या वरतीने आपण त्याच्या पुढच्या घालणार आहे, तर फुलवातीसारखी ही पिचू वरती करावी असं. शुक्तेन प्रलंबया असं म्हटलेलं आहे. म्हणजे ह्या शिंपल्यामध्ये ठेवलेल्या औषधांमध्ये असणाऱ्या वातीनी काय करावं, कनिनिके दश द्वादशवा बिंदून द्व्यंगुलात अवसेचेत. कनिनिका, आता कनिनिका आणि अपांग असे 2 डोळ्यांचे अँगल्स आहेत, बरोबर. सो मग औषध घालत असताना ते कुठे घालावं, तर औषध घालत असताना ते कनिनिकेच्या अँगलमध्ये घालावं. कनिनिका म्हणजे कुठला आणि अपांग म्हणजे कुठला, तर अपांग म्हणजे जे लॅटरल आहे किंवा जे टेम्पोरल भागामधला जो अँगल आहे, कड आहे, तर तिला आपण अपांग असं म्हणतो. आणि कनिनिका म्हणजे काय, तर ते नाकाच्या जवळ जो अँगल आहे की ज्यामध्ये आपण लॅक्रिमल डक्ट्स बघतो, वरती आणि खालती लॅक्रिमल ओपनिंग्स असतात आणि तिथून नाकामध्ये नेझो लॅक्रिमल डक्ट जाते, तर त्या बाजूचा म्हणजे नाकाच्या बाजूचा जो अँगल आहे तिथे कनिनिका काय करायचं तिथे, तर कनिनिके म्हणजे सप्तमी, कनिनिकेच्या जागी
दश द्वादश वा बिंदून द्व्यंगुलात अवसेचेत. द्विअंगुलात अवसेचेत. द्विअंगुलात म्हणजे काय, 2 अंगुळ अंतरावरून अवसेचयेत म्हणजे घालावं. आणि किती घालावं असं, तर दश द्वादश वा बिंदून 10 किंवा 12 असे बिंदू त्याच्यामध्ये डोळ्यांमध्ये औषध घालावं. आता हे घालत असताना काही गोष्टी महत्वाच्या, की एकतर असेप्टिक प्रिकॉशन सगळ्या व्यवस्थित ठेवायलाच पाहिजे. त्याच्या बरोबरीनं अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे की जी आपण फुलवात घेतलेली आहे, त्या फुलवातीचा जो खालचा बेस असतो, तुम्ही बघितलं असेल नेहमी की त्याच्यामध्ये तूप ऍब्सॉर्ब होतं आणि मग वरती आपण वात पेटवतो. त्या पद्धतीनं 10 ते 12 थेंब औषध त्याच्यामध्ये मावू शकेल असं ते ऍब्सॉर्ब केलं जातं आणि मग वातीच्या साह्याने ते हळूहळू कनिनिकेच्या भागामध्ये घालायचं आहे. मग ते घालताना किती अंतरावरून घालावं, तर 2 अंगुल अंतरावरून घालावं. म्हणजे डोळ्याची जी कड आहे किंवा जो अँगल आहे त्या अँगलच्या वरती 2 बोटं अशा अंतरावरनं ते घालावं. आणि किती ड्रॉप्स घालावं, तर 10 ते 12 ड्रॉप्स घालावं. ओके, सो ह्या पद्धतीनं ह्या विधान किंवा विधी सांगितलेला आहे की कसं घालायचं. याच्यानंतर आता निवातस्थ वामेन पाणिना उन्मील्य लोचनम शुक्तो प्रलंबया अन्येन पिचुवर्त्या कनिनिके दश द्वादश वामबिंदून व्यंगुलात अवसेचयेत. आता हे घालून झालं की त्याच्यानंतर काय करायचं, ततः प्रमृज्य मृदुना चैलेन कफवातयोः अन्येन कोष्णपानीय प्लुतेन स्वेदयेत मृदू असं म्हटलेलं आहे. आता ततः प्रसृज्य, प्रसृज्य म्हणजे घातल्यानंतर, त्यानंतर काय करावं, तर मृदुना चैलेन वातकफयोः, वातकफयोः वातकफात्मक व्याधी जर असतील तर त्यामध्ये काय करावं, प्रमृज्य म्हणजे मृजा म्हणजे काय, तर स्वच्छ करणे किंवा पुसणे या अर्थाने. तुम्ही बघितलेलं असेल की ज्या वेळेला हे काय रजची परिचर्या सांगितलेली आहे त्यामध्ये मृजा घालू नयेत असं म्हटलेलं आहे की मृजा म्हणजे स्वच्छता किंवा अंघोळ करू नये असं. तर मृजा म्हणजे इथे सुद्धा स्वच्छता म्हणजे तत प्रमृज्य म्हणजे तर काय, तर ते स्वच्छ पुसून घ्यावं. आणि मग त्यामध्ये काय करावं, तर वातकफाचे व्याधी असतील तर चैलेनय असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, तर मऊ कापडाचं वस्त्र जे आहे ना ते घालून त्यांनी पुसून घ्यावं. ततः प्रमृज्य मृदुना चैलेन वातकफयोः, वातकफाचे व्याधी असताना मृदू अशा वस्त्रांनी ते प्रमृज्य म्हणजे स्वच्छपणे पुसून घ्यावं. त्याच्यानंतर अन्येन कोष्ण पानीय प्लुतेन स्वेदयेत मृदू. आणि दुसरी गोष्ट अन्येन म्हणजे दुसरं एक कापड घेऊन कोष्ण पानीय म्हणजे गरम पाण्याने, प्लुत म्हणजे बुडवलेलं किंवा प्लुत म्हणजे त्यांनी युक्त या अर्थाने, स्वेदयेत मृदू म्हणजे काय करायचं आपल्याला, तर आता आपण ते 10 किंवा 12 थेंब कनिनिकेच्या दिशेने घातल्यानंतर एक आपल्याला मृदू असं वस्त्र घ्यायचंय, त्यांनी ते प्रमृज्य स्वच्छ पुसून घ्यायचं. त्यानंतर वातकफाच्या व्याधी असतील तर काय करायचं आपल्याला, दुसऱ्या एका वस्त्र घ्यायचं, ते कोष्ण पाण्यामध्ये ते बुडवायचं आणि त्यांनी त्याला स्वेदन द्यायचा. आता डोळा हा अस्वेद्य आहे परंतु इथे देत असताना कोष्ण स्वेद द्यावा असं म्हटलेलं आहे. म्हणजे आता आपण औषध घातलंय ना, तर औषध घातल्यानंतर त्याच्यामध्ये ते योग्य पद्धतीनं पूर्ण डोळ्यामध्ये जावं आणि त्याला किंचित असं स्वेदन व्हावं या दृष्टीने काय करावं, तर स्वेदयेत मृदू, मृदू स्वेदन द्यावं. आता इथपर्यंत आपण हा सगळा विधी बघितला की कशा कशा पद्धतीनं आपल्याला हे करायचं आहे. म्हणजे आधी पहिल्यांदा डूज सांगितले की कशा कशा पद्धतीनं हा पूर्ण अष्टोत्तन विधी करायचा आहे. अष्टोत्तन म्हणजे आपल्याला काय कळलं ह्याच्यातून, अंजन आणि अष्टोत्तनातला फरक आपण बघणार होतो. अष्टोत्तन म्हणजे वरून ड्रॉप्स टाकणं किंवा थेंब टाकणं ह्याला अष्टोत्तन असं म्हणायचं. आणि अंजन म्हणजे असं काही की जे पूर्ण डोळ्यात पसरवलं जातं, जसं काजळ घातलं जातं ना त्याप्रमाणे अंजन घातलं जातं. सो आता इथे आपण ह्याचा विधी पूर्णपणे बघितला की कसा करायचा आहे ते. त्यानंतर आता वेगवेगळे कंडिशन्स नेहमीप्रमाणे की आता असं झालं तर काय, तसं झालं तर काय, या गोष्टी त्याच्यामध्ये येतात बरोबर. मग अत्युष्ण तीक्ष्ण ऋग्राग दृक्नाशय अक्षिसेचनम अतिशीतंतु कुरुते निस्तोद स्तंभ वेदनाः कषाय वर्त्मता घर्षम कृच्छ्रात उन्मेषणं बहु विकार वृद्धिम अत्यल्प संरंभम परिसृतम.
आता आपण जे काही औषध घालणार आहे ते जर का वेगवेगळ्या पद्धतीचं असेल तर त्यांनी काय काय त्रास होतात हे सांगितलंय. अत्युष्ण तीक्ष्ण जर औषध असेल तर काय होईल? रुग राग दृक्नाशाय अक्षिसेचनम. आता खूप एकदम गरम घातलं तर काय होईल? रुक रुक म्हणजे दुखणं, रुजा या अर्थाने. त्यानंतर राग म्हणजे एकदम लाल होईल डोळा. आणि एक महत्वाचा भाग इथे सांगितलेला आहे की अक्षिनाशाय असं म्हटलेलं आहे. दृक्नाशाय म्हणजे दृष्टीचा नाश सुद्धा होऊ शकतो. आणि म्हणून हे जे आपण अश्वतन घालणार आहोत त्याचं टेम्परेचर किती आहे हे बघणं अतिशय महत्वाचं आहे. आता आपण हे बघतो की एवढं एकदम दृष्टी नाश वगैरे असं का म्हटलेलं असावं? तर थोडंसं गरम घातलं म्हणजे आता इव्हन काही वेळेला पूर्वीच्या काळामध्ये ना काय म्हणू त्याला की न्हाणं किंवा डोक्यावरून आंघोळ करणं हे बऱ्याच वेळेला शिककाईनं केलं जायचं. आणि शिककाईचं पाणी जर का डोळ्यात गेलं गरम असेल तर त्या बाहेर आल्यानंतर आपण बघायचो की डोळे लाल झालेले असतात. किंवा आताही इव्हन कुठलंही साबण वगैरे डोळ्यात गेलं तर आपल्याला दिसतं की डोळे लाल होतात. याचं कारण काय? तर हे एकदम सेन्सिटिव्ह असणारा असा हे असतो कंजंक्टिव्हा असतो आणि तसा असताना तो पटकन रिॲक्ट होतो. आणि हा कंजंक्टिव्हा किंवा त्याच्या खाली असणारं जे कॉर्नियल लेअर आहे तर ती सुद्धा जे आहे ना तर कॉर्नियाला तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की डिरेक्टली ब्लड सप्लाय म्हणजे ब्लड सप्लाय नाहीये. आणि म्हणून हिलिंग कॉर्नियाचं होणं हा भाग खूपच क्वचित दिसतो किंवा दिसतच नाही रादर. आणि त्याचमुळं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं इन्फ्लमेशन झालं तर मग काय होण्याची शक्यता असते? तर ती इरिव्हर्सिबल कंडिशन होते आणि म्हणून ते दृक्नाशाय असं म्हटलंय. कारण की जर का कॉर्नियाला ओपेसिटी वगैरे आली तर मग दिसणार नाहीये पुढे जाऊन. आणि म्हणून दृक्नाशाय अक्षिसेचनम अशा प्रकारचं अक्षिसेचन हा पर्याय आहे अश्वत्थनासाठी. तर अक्षिसेचन केलं गेलं अति उष्ण किंवा अति तीक्ष्ण. आता अति उष्ण असं म्हणत असताना आपण तिथे बघतो की टेम्परेचर जास्ती असणं. दुसरा अर्थ असा अति उष्णचा की ज्याच्यामध्ये द्रव्य जी आहेत ना ती अति उष्ण असणं म्हणजे उष्ण गुणाची असणं आणि तीक्ष्ण गुणाची असणं. ह्या दोन गोष्टींनी काय होऊ शकतं की हे अक्षिसेचन जे आहे त्याच्यामुळे काय काय येऊ शकतं? तर रुग राग आणि दृक्नाश या गोष्टी होतात. रुग म्हणजे दुखतं, अनइझीनेस असतो. राग लाली येते आणि त्याच्यामध्ये दिसण्याचं एकदम कमी होतं किंवा दृष्टीनाश ह्या गोष्टी त्याच्यामध्ये दिसतात. तसंच अतिशीत म्हणजे अगदी फ्रीज मधनं काढलं आणि डायरेक्ट डोळ्यामध्ये औषध घातलं. एखादी गोष्ट आपण कधी कधी बनवून ठेवलेली असते ना आणि मग ते फ्रीज मधनं काढून समजा थंड केलेली आहे आणि मग ती घालायची. तर असं जर का अतिशीत हे अश्वतन असेल तर अतिशीतम तू कुरुते काय होतं त्यांनी? निस्तोद स्तंभ वेदना. हा निस्तोद, तोद म्हणजे टोचल्यासारखं, निस्तोद म्हणजे निश्शेषेण तोदा म्हणजे खूप जास्ती टोचतंय असं पेशंट सांगतो. स्तंभ डोळे एकदम असे जखडल्यासारखे होतात किंवा स्तब्ध होतात किंवा त्याच्याबरोबर वेदना खूप जास्त प्रमाणामध्ये येत असतात. मग असं जर का असेल ना तर मग त्यावेळेला आणखीन काही लक्षणं येतात. कषाय वर्त्मता असं म्हटलेलं आहे. कषाय म्हणजे काय? तर खरं म्हणजे कषाय रस असं आपण म्हणतो. पण कषाय रस हा मुख्य कसा आहे? तर वृक्ष आहे. बरोबर. आणि म्हणून कषाय वर्त्मता याचा अर्थ असा येतो की वृक्षता येते डोळ्यांच्या पापण्यांच्या कडांना. तर त्याला आपण कषाय वर्त्मता असं म्हटलेलं आहे. कषाय वर्त्मता घर्षम कृच्छ्रात उन्मेषणम बहु असं म्हटलेलं आहे. आता कृच्छ्रात उन्मेषणम, कृच्छ्र उन्मेषण. उन्मेषण म्हणजे काय? डोळ्याची पापणी उघडणं. आणि ही डोळ्याची पापणी उघडणं हा भाग जो आहे ना तर तो कृच्छ्रात होऊ लागतो. कृच्छ्रात म्हणजे काय? कष्टाने होतो. मग असं जर का होत असेल तर डोळे उघडणं ही गोष्ट होत नाही. आणि मग ज्याला आपण आजकालच्या भाषेमध्ये टॉसिस म्हणतो. तर टॉसिसचं एक कारण किंवा टॉसिसचं एक कारण ह्या पद्धतीचं अतिशीत असं अंजन घालणं हे सुद्धा असू शकतं. हे आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर अजून एक शब्द वापरलेला आहे कषाय वर्त्मता घर्षम. घर्ष म्हणजे काय? तर तिथे वृक्षता येणं आणि त्याच्यामुळे घासल्यासारखी वेदना होणं याला घर्ष असं म्हटलेलं आहे. नंतर विकार वृद्धिम अत्यल्पम सौरभम परिसृतम. याच्यामुळे काय होऊ शकतं? अति थंड जर असेल तर विकार वृद्धी म्हणजे काय? तर डोळे जे आहेत ना तर त्यांचा ज्या कारणासाठी आपण ते केलेलं आहे ना तर त्याचीच वृद्धी झालेली दिसते. विकार वृद्धी म्हणजे जे ज्या कारणासाठी घातलेलं आहे म्हणजे डोळ्यांमध्ये जो काही त्रास असेल तर तो त्रास आपल्याला वाढलेला दिसतो. आणि काय होतं?
तर सौरंभ, सौरंभ म्हणजे काय तर इन्फ्लमेशन या अर्थाने हा शब्द येतो बरं का. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण बघतो की इन्फ्लमेशन हा खूप कॉमनली वापरला गेलेला शब्द असतो आणि त्याचा शब्द आयुर्वेदामध्ये काय असं विचारलं जातं बऱ्याचदा. तर मग त्याचा सौरंभ म्हणजे स वरती अनुस्वार, र वरती अनुस्वार आणि भ असं जे आहे ना, तर ते सौरंभ म्हणजे इन्फ्लमेशन म्हणजे डोळ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इन्फ्लमेशन होणार. आणि अजून एक शब्द आलेला आहे की परिश्रुतम. परिश्रुत म्हणजे काय, परितः श्रुती म्हणजे परिश्रुत. श्रुत म्हणजे काय तर स्राव असणार. परितः म्हणजे काय सगळीकडून स्राव असणार. तर सर्वत्रतः स्राव येतो या गोष्टीला परिश्रुत असं म्हटलं जातं. म्हणजे डोळ्यातनं नित्य नियमित स्राव येत राहतात आणि असे हे जे स्राव आहेत ना, तर त्यामध्ये आपल्याला महत्वाचा भाग असं बघायचा आहे की डोळ्यांमध्ये लाली, दाह, पाक ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी होत आहेत तर त्याच्याच बरोबरीनं हा स्राव जो आहे तो नित्य नियमित येत राहतो. तर ह्या दृष्टीने अतिशीत असं जे काही अश्चोतन आहे ना, तर ते या पद्धतीनं त्रासदायक ठरत असतं आणि म्हणून अतिशीत अश्चोतन जे आहे ना, ते सुद्धा आपल्याला वर्ज्य करायचं आहे. सो योग्य पद्धतीनेच पोषणं असंच हे अश्चोतन आपल्याला व्हायला हवं आहे. ओके. त्याच्यानंतरचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला आपण बघतो की योग्य टेम्परेचर असणं हे खूप महत्वाचं राहतं आणि म्हणून स्वतः आधी बघायला हवं की टेम्परेचर किती आहे आणि त्याच्यानंतरच मग ते घालायचं आहे. ओके. विकार वृद्धी अत्यल्पम सौरंभम परिसृतम. त्याच्यानंतरचा श्लोक आहे त्याच्यामध्ये गत्वा संधी शिरोघ्राण मुखस्रोतांसी भेषजम ऊर्ध्वगान नयते न्यस्तम पर्वतयते मलान. आता हे घातलेलं जे औषध आहे तर ते कशा पद्धतीनं काम करतं हे आता इथे या ठिकाणी सांगतात. म्हणजे आता जो वरचा जो विषय होता की अतिशीत अतिउष्ण हा विषय झाला, आता त्याच्यानंतर औषधाचं काम कसं होतं हे सांगता आहेत त्या ठिकाणी. तर गत्वा संधी शिरोघ्राण मुखस्रोतांसी भेषजम. आता हे औषध कुठे कुठे जातं, संधींच्या ठिकाणी जातं. आता डोळ्यांचे संधी असा हा एक वेगळाच विषय आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तर जे वेगवेगळे वर्म सांगितलेले आहेत म्हणजे मंडल सांगितले आहेत, म्हणजे वर्त्म मंडल, पक्ष्म मंडल, त्याच्यानंतर श्वेत मंडल, कृष्ण मंडल आणि दृष्टी मंडल. तर ह्या दोन प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी संधी आहेत. या प्रत्येक संधींच्या ठिकाणी ते जातात. आता इथे संधी म्हटल्यानंतर जॉईंट्स असा शब्द जरी असला ना तरी ते बोनच्या जॉईंट्स काही संबंध नाही इथे. म्हणजे हे वेगवेगळी मंडल सांगितले, त्या मंडलांच्या संधींच्या ठिकाणी ते जातं. ओके. गत्वा संधी. मग त्यानंतर कुठे जातं तर शिराच्या ठिकाणी सुद्धा हे जातं. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये की शृंगाटक जी मर्म असतात तर ती कुठे आहेत, तर शृंगाटक मर्म जे आहे तर ते विशेषत्वाने आपण बघतो की शृंगाटक मर्म डोळे, नाक, कान, घसा हे आतमध्ये जिथे एकत्र येतात तर तिथे आहेत आणि म्हणून शिराच्या ठिकाणी सुद्धा जाण्याचं सामर्थ्य ह्या डोळ्यांमध्ये आहे. आता तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे की डोळ्याचा म्हणजे ऑप्टिक जी नर्व असते तिथून म्हणजे डोळ्याच्या पोस्टेरियर बाजूने जी ऑप्टिक नर्व पोस्टेरियर इन्फिरियर बाजूने जाते आणि त्याच्या मागे फक्त आपण बघतो की एक जो हे आहे पातळ असा बोनचा हे आहे आणि त्याच्यानंतर इमिजिएटली ब्रेन आणि ह्याच्या सगळ्या गोष्टी आहेत. सो शिराच्या ठिकाणी सुद्धा ह्याचं काम होतं. इव्हन डोळ्यामध्ये औषध घातल्यानंतर डोक्यामध्ये गार वाटतंय किंवा बरं वाटतंय असं पेशंट विशेष करून सांगत असतात. सो ह्याचाही विचार करायला पाहिजे की आपण डोळ्यात काय घालतोय त्याच्यानुसार त्याचा परिणाम जो आहे तर तो शिरावरती पण होणार आहे. त्यानंतर घ्राण. प्रत्येकालाच आपल्याला माहिती आहे की डोळ्यामधून औषध जे आहे ते ह्या संधींच्या ठिकाणी गेल्यानंतर नाकामध्ये जातात. बरेच पेशंट सुद्धा आपल्याला असे सांगत असतात की अरे हा नाकामध्ये औषध गेलेलं जाणवतंय म्हणून डोळ्यात घातल्यावर. मग हे कुठून जातं तर नेझोलॅक्रिमल डक्ट जी असते तिथून हे जातं. हे आपल्याला आज सकाळच्या अॅनाटॉमीमुळे माहिती आहे. सो हे औषध जे आहे ते कुठे जात आहे तर हे औषध शिरोघ्राण. त्याच्यानंतर मुखस्रोतांसी भेषजम. मुखाच्या ठिकाणी सुद्धा हे औषध जात आहे. आता मुखाच्या ठिकाणी हे औषध कसं काय जात असेल तर नेझोलॅक्रिमल डक्ट मधून घ्राणामध्ये आणि घसा जो आहे तो पाठीमागून परत ह्याच्याशी म्हणजे मुखाशी कनेक्टेड आहे. सो तोंडात आलेलं औषध असंही जाणवतं. ऊर्ध्वगान नयते न्यस्तम पर्वतयते मलान. आणि असं जे हे सगळं औषध आहे ना या ठिकाणी जाऊन काय करतं, ऊर्ध्वगान नयते न्यस्तम. न्यस्त म्हणजे काय तर सगळ्या ठिकाणी जाऊन ऊर्ध्व दोषांना
अपर्वतयते मलान, मलांना खाली अपर्वतीकरण करतं. पर्वत म्हणजे काय, आपण ज्याला चढत जातो त्याला पर्वत म्हणतो, आणि अपर्वत म्हणजे उतरवत नेणं. सर्व जे दोष आहेत ते दोषांना खाली उतरवतं. असं हे सगळ्या ठिकाणी औषध जाऊन दोषांना बाहेर काढतं, म्हणजे डोळ्यातनं पुन्हा येतं. त्याच्यानंतर अथ अंजनम शुद्ध तनोः नेत्रमात्राश्रये मले पक्वलिंगे अल्पशोफाति कंडूपैच्छल्यलक्षिते मंदघर्ष अश्रुरागेक्ष्णी प्रयोज्यं घनदूषिके आर्ते पित्त कफासृग्भिर्मारुतेन विशेषतः. आता हे अंजन जे आहे तर ते शोधन म्हणजे अंजन दिल्यानंतर शुद्ध तनोः कधी द्यायचं आहे, तर शुद्ध तनोः म्हणजे शोधन दिल्यानंतर. शोधन म्हणजे वमन विरेचन ह्या पद्धतीचं जे शोधन पंचकर्म जे आहे तर ते दिल्यानंतर हे करावं. आणि कशामध्ये वापरावं, तर पुढे गेलं पक्वलिंगे अल्पशोपेती असं म्हटलंय. पक्वलिंग म्हणजे दोषांची पक्वता असताना हे अंजन अश्चोतन वापरावं. त्याच्यानंतर अल्पशोफाती कंडू पैच्छिल्य लक्षिते. आता हे जर का व्यवस्थित पद्धतीने दिलं गेलं तर काय होतं, तर अल्पशोफ कंडू पैच्छिल्य म्हणजे शोथ जो आहे तो कमी व्हायला मदत होते. त्याच्यानंतर कंडू आणि शैथिल्य पैच्छिल्य ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या वाढतात किंचित, म्हणजे घातल्यानंतर इमिजिएटली. त्याच्यानंतर मंदघर्ष अश्रुरागे अक्ष्णी प्रयोज्यम घनदूषिके. वेगवेगळ्या पद्धतीमध्ये हे अंजन आपण ज्या वेळेला वापरतो त्यावेळेला मंद घर्ष म्हणजे घर्ष म्हणजे त्याची इरिटॅबिलिटी मंद होते, कमी होते. अश्रू रागे अक्षणी अश्रू कमी होतात. त्याच्यानंतर डोळ्यांमध्ये राग म्हणजे लाली कमी होते. आणि असं असताना त्या ठिकाणी घनदूषिका म्हणजे काय म्हणतो ज्याला दूषिका म्हणजे डोळ्यांमधला मल, तर तो जो मल आहे तर तो जो आहे तो असा खूप जास्ती न येता घनत्व त्याला येऊन तो बाहेर पडायला लागतो. त्यानंतर आर्ते कफपित्ताश्रू मारुतेन विशेषतः. आता कफ पित्त अश्रुक भीही मारुतेन विशेषतः. आता मारुतेन म्हणजे वातज विकारांवर विशेषतः वापरावं. आणि कशा कशामध्ये वापरावं, तर कफ पित्त अश्रुभिही म्हणजे पित्ताच्या विकारांवर, कफाच्या विकारांवर, रक्ताच्या विकारांवर आणि विशेषत्वाने मारुताच्या म्हणजे वाताच्या विकारांवरती हे वापरावं. त्यानंतर आहे लेखनम रोपणम दृष्टी प्रसादनम इति त्रिधा अंजनम लेखनम तत्र कषायाम्ल पटुषणैः. आता 3 प्रकारचे त्रिधा अंजनम 3 प्रकारची अंजन सांगतात. आणि 3 प्रकारची अंजन कोणती, तर त्यामध्ये लेखनम, रोपणम आणि दृष्टी प्रसादनम. आपल्याला ह्याचे आता अंजनाचे जे प्रकार सांगतात ना तर त्याच्यामध्ये अंजन किती प्रकारचं आहे आपल्याला सौवीरांजन, नेत्रांजन या गोष्टी माहिती असतात. आता ह्या अंजनाच्या मध्ये कार्मुकत्वानुसार म्हणजे ते कसं केलं आहे त्याच्यानुसार काही प्रकार विशिष्ट सांगितलेले आहेत. आता ह्या प्रकारांमध्ये लेखनम, रोपणम आणि दृष्टी प्रसादनम असे 3 प्रकार. लेखन अंजन म्हणजे कुठला, तर ज्यामुळं काही दोषांचं लेखन होतं. तर त्याच्यामध्ये लेखन म्हणजे कसं, तर तिथे लघु आणि वृक्ष ह्या गोष्टींचं विशेषत्वाने असणारे तर त्याला लेखन असं आपण म्हणतो. तर ज्या वेळेला हे लेखन होतं ना तर त्याला ते लेखन अंजन म्हणजे घालणं. मग त्याच्यामध्ये वेगवेगळी औषधं येतील, जशी मरीच्याचं लेखन अंजन घातलं जातं डोळ्यामध्ये त्याप्रमाणे. दुसरं जे आहे ते रोपण अंजन असं म्हटलेलं आहे. आता हे रोपण अंजन कुठला, तर ज्यामुळं डोळ्यांच्या विकारांमध्ये रोपण म्हणजे एखादी गोष्ट भरून आणणं, व्रणरोपण या अर्थाने होतं ना तर त्याला रोपण असं म्हणतो आपण, बरोबर. तर मग हे रोपण अंजन करत असताना त्याच्यामध्ये कुठली अंजन येतील, तर यष्टीमधून सिद्ध वगैरे जी असतात अंजन तर ती जनरली रोपण अंजनामध्ये येतात. मग आता यष्टीमधू काय आहे, तर यष्टीमधू व्रणरोपण आहे आणि यष्टीमधू व्रणरोपण आहे आणि म्हणून त्याच्या बरोबरीनं बनवलेलं जे अंजन आहे तर ते व्रणरोपणाचं काम करतं. आणि म्हणून जनरली
व्रणरोपण अंजन जे आहे ते वेगवेगळ्या व्रणांमध्ये डोळ्यांच्या ठिकाणी वापरलं जातं. आणि तिसरा जो प्रकार सांगितलेला आहे तो दृष्टीप्रसादनम असा म्हटलेला आहे अंजनाचा. त्याची औषधं जी आहेत ती पुढे सांगतीलच ते की कोणकोणती औषधं आहेत, कोणकोणत्या पद्धतीने ते करायचं आहे. पण दृष्टीप्रसादासाठी काही अंजनं विशेष करून सांगितलेली आहेत. मग आता ही दृष्टीप्रसादासाठी म्हणजे दृष्टी चांगली राहावी ह्याच्यासाठी काही आपल्याला माहिती असतं की गरुडांजन नावाचं एक अंजन आहे. म्हणजे काय तर गरुड जसा आकाशामध्ये उडत असतो आणि तरी सुद्धा त्याला पृथ्वीवरनं सरपटणारा असा साप दिसतो आणि तो क्षणात वाऱ्याच्या वेगाने खाली येऊन तो साप तेवढ्या चपळाईने पकडून निघून जातो आणि म्हणून गरुडांजन असा शब्द वापरला जातो. दृष्टी कशी असावी तर गरुडासारखी दृष्टी असावी असं म्हटलं जातं. सो ह्या दृष्टीने या आपण गोष्टीचा विचार करायला पाहिजे की हे दृष्टी प्रसादन अंजन आहे. आता ह्या अंजनाचे हे 3 प्रकार बघितल्यानंतर त्या 3 प्रकारांपैकी आता एक एक प्रकार एक्सप्लेन करतील. त्यामध्ये लेखनम रोपणम दृष्टी प्रसादनम त्रिधा अंजनम लेखनम अंजनम. मग ह्याच्यानंतर लेखनम तत्र कषाय अम्ल पटू उष्णैहि. लेखन अंजन हे कशा कशाचं असतं तर कोणकोणत्या रसांचं असतं असं सांगितलेलं आहे. तर लेखन अंजन आहे ना तर ते विशेष करून कषाय रसाचं आहे, आम्ल रसाचं आहे, पटू म्हणजे लवण रसाचं आहे आणि उष्ण म्हणजे तुरट. उष्ण म्हणजे काय आपण म्हणतो तिक्त कटू रसाचं आहे. तर ही जी अंजनं आहेत लेखन अंजन मग त्याच्यामध्ये मरीचाचं आहे, चित्रकाचं अंजन आहे, अशी काही विशिष्ट अंजनं की जी लेखन करतात. अब तुम्हाला एक माहिती असेल की करिशाचं म्हणजे करिशाग्नी ज्याला म्हटलं जातं म्हणजे शेळ्यांच्या जी विष्ठा किंवा लेंड्या असतात तर ते भाजून त्याच्यापासून एक अंजन बनवलं जातं की जे विशेष करून अंजन नामिकामध्ये किंवा ज्या वेळेला कॉर्नियासाठी काही विशिष्ट अंजन आलेली आहेत त्याच्यामध्ये ते वापरलेलं आहे. तर तशा पद्धतीने ही लेखन अंजन आहे की ज्याच्यामध्ये आपण कॉर्नियल ओपेसिटी मध्ये वगैरे जनरली ही लेखन अंजनं वापरली जातात. आता ह्याच्यामध्ये आपण स्वतः आपल्या दवाखान्यात ह्याच्यातली कोणकोणती वापरलेली आहेत असं जर का विचारलं तर ते आता जे करिशाग्नीचं सांगितलेलं होतं की शेळ्यांच्या लेंड्यांचं तर ते आपण बनवलेलं आहे आणि अजकाजात म्हणून जो व्याधी सांगितलेला आहे नेत्रामधला तर त्याच्यावरती म्हणजे त्याच्यावरती वापरावं असं निर्देश त्याच्यामध्ये आहे. तर कॉर्नियल ओपेसिटी मध्ये काही पेशंट्स मध्ये वापरलेलं आहे आपण तर त्याच्यामध्ये त्याचा चांगला परिणाम दिसतो. त्याच्यानंतर आलेलं आहे रोपणम तिक्तकैहि द्रव्यैहि स्वादुशीतैहि प्रसादनम. रोपण अंजन जे आहे ते कोणकोणत्या द्रव्यांचं असतं तिक्तकैहि द्रव्ये तिक्त रसाच्या द्रव्यांची अंजन असतात. आता आपल्याला तिक्त रसाची द्रव्य जी आहेत ती सगळ्यांनाच माहिती आहे की गुडूची आहे, त्याच्यानंतर तिक्तपटोल आहे, तिक्त आहे. तर ह्यापासून बनवलेली अंजनं जी आहेत ना ती विशेषत्वाने रोपण अंजन म्हणून काम करतात. ओके. त्यानंतर जे दृष्टी प्रसादन म्हणून सांगितलेलं आहे तर दृष्टी प्रसादन अंजन जी आहेत तर ती स्वादुशीतैहि प्रसादनम असं म्हटलेलं आहे. स्वादू म्हणजे मधुर रसाची आणि शीत धर्माची किंवा शीतवीर्याची अशी प्रसादन अंजन असतात. यष्टीमधू सारखा मगाशी उदाहरण दिलेलं होतं मी. तर यष्टी जी आहे ती व्रणरूपक तर आहेच आहे परंतु यष्टी स्वादुशीत अशी आहे आणि यष्टीच्या श्लोकामध्ये सुद्धा नेत्रे असा शब्द आलेला आहे तुम्ही बघितला असेल तर. आता एक तुम्हाला होमवर्क जसा मी दरवेळेला देता तसा यष्टीमधूचा श्लोक शोधायचा आणि तो लिहून काढायचा आणि प्रत्येकाने आपापल्या ग्रुपवरती पाठवायचा. सो त्या पद्धतीने यष्टीमधूचा एक परत अभ्यास होऊन जाईल आपला. त्यानंतर अजून काही पद्धतीनं हे सांगितलेलं आहे अंजनाचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये तीक्ष्णांजनभिः संतप्ते नयने तत्प्रसादनम. प्रसादन अंजनाचं जे सांगितलं ना त्याच्याच मध्ये तीक्ष्ण अंजनभिः संतप्ते नयने तत्प्रसादन. प्रसादन अंजन कधी वापरावं तर तीक्ष्ण अंजन काही घातल्यानंतर ज्या वेळेला डोळे अभिसंतप्त होतात म्हणजेच काय तर डोळ्यांना दाह होतो किंवा डोळ्यांच्या ठिकाणी राग असतो तर त्या वेळेला हे अंजन जे प्रसादन अंजन आहे तर ते घालावं. आता हे अंजन म्हणत असताना आपण वेगवेगळी अंजनं जेव्हा डोळ्यामध्ये घालतो तर अगदी साधं सिंपल म्हणून नित्य वापरावं यासाठी कुठलं अंजन वापरावं तर त्याच्यामध्ये मधाचं अंजन आहे ना ते बऱ्याच वेळेला वापरलं जातं की मध जो असतो ना तो फक्त काजळासारखा दोन्ही बोटांवरती घ्यायचा, एक बोट एका डोळ्यामध्ये दुसरं बोट दुसऱ्या डोळ्यामध्ये
या पद्धतीनं ते अंजन घातलं जातं आणि त्यांनी नेत्र मधून काही प्रमाणामध्ये स्राव होतो आणि डोळे चांगले राहतात. अजून नित्य घालण्यासारखं जे अंजन आहे ना ते म्हणजे हिरड्याचं अंजन किंवा हरितकी. त्याच्यामध्ये सुरवारी हिरडा जो असतो ना तो उगाळायचा आणि तो मधामध्ये उगाळल्यानंतर मधात मिक्स करून डोळ्यामध्ये घालायचा. असं जर का केलं गेलं तर दृष्टी चांगली राहते आणि त्या दृष्टीने ही वेगवेगळी अंजन जी आहेत ती महत्वाची राहतात. आता अंजन घालत असताना बऱ्याच वेळेला आपण बघतो, अंजन म्हणजे काजळ या अर्थाने सुद्धा आपण बघू शकतो की जनरली डोळ्यामध्ये काजळ घालताना किंवा अंजन घालताना बोटांचा वापर केला जातो. परंतु काही विशिष्ट अंजन शलाका सांगितलेल्या आहेत की त्या पद्धतीनं जर शलाकेने घातलं तर त्याचा परिणाम चांगला येतो. तुम्ही काही मूवीज मध्ये वगैरे कदाचित बघितलेलं असेल की ते सुरमा घालतात आणि सुरमा घालायला ती एक विशिष्ट काडी वापरली जाते. तर हे सुरमा सुद्धा जे आहे ना ते अंजनाचाच प्रकार आहे आणि ती काडी किंवा अंजन शलाका कशी असावी त्याबद्दलचे हे पुढचे आता श्लोक आलेले आहेत. प्रयुञ्जमानं लभते प्रत्यञ्जन समाभयम् दशंगुला तनुर्मध्ये शलाका मुकुलानना प्रशस्त लेखने ताम्री रोपणे काललोहजा अंगुलीच सुवर्णोत्था रूप्यजाच्या प्रसादने. आता ही वेगवेगळी जी अंजना आहेत घालायची त्याच्यासाठी वेगवेगळ्या शलाका वापराव्यात असं म्हणतात. आता ह्या वेगवेगळ्या ज्या शलाका आहेत ना तर त्याची लांबी किती असावी किंवा त्याची मेजरमेंट्स काय असावेत तर दशांगुला असं म्हणलंय. दश अंगुला तनुर्मध्ये ही जी शलाका आहे ती 10 अंगुळ लांब असावी. 10 अंगुळ लांब असं जर का म्हटलं तर साधारणपणे 4 आणि 4 8 9 10 म्हणजे साधारणतः एवढी लांब असं म्हणजे साधारणपणे आपण जर का बघितलं नंतर 6 ते 7 इंच एवढी लांब ही काय शलाका असावी. आणि तनूर मध्ये असं म्हटलं. तनूर मध्ये म्हणजे काय तर मध्यभागी तनू असावी. सेंटरला थोडीशी ती पातळ असावी, बारीक असावी. आणि मुकुलानना म्हणजे मुकुल म्हणजे काय माहितीये कळी. तिचं एंडिंग आहे ना ते कळीप्रमाणे असावं. आता जी बारीक आहे शलाका आणि एंडिंग आहे तर ते एंडिंग जे आहे तर विशेषत्वाने आपण बघितलं की हे एंडिंग कसं आहे तर मुकुल आनना असं म्हटलंय. तर मुकुल आनना मुकुल म्हणजे कळीच्या प्रमाण कळीच्या तोंडाप्रमाणे म्हणजे कसं तर थोडीशी अशी ती जाड कडेला झालेली असावी म्हणजे ते फिरवायला आपल्याला सोपं जाईल. आणि ही आता अंजन बनवल्यानंतर कोणत्या धातूची किंवा कोणत्या मटेरियलचं हे शलाका बनवावं तर प्रशस्ता लेखने ताम्री लेखन कर्म करण्यासाठी ताम्र धातूची शलाका करावी. ताम्र जे आहे ते स्वतःहून लेखन आहे. सो लेखन कर्म ही जी गोष्ट आहे ना ती चांगल्या पद्धतीने एन्हान्स करतं आणि म्हणून प्रशस्ता लेखने ताम्री रोपणे काल लोहजा. रोपण जर का करायचं असेल तर काल लोहाची म्हणजेच कांतलोह किंवा लोहाची किंवा आपण ज्याला आताच्या चुंबक ज्याला म्हणतो मॅग्नेट त्याला सुद्धा कांतलोह असं म्हटलंय आणि इथे शब्द वापरलेला आहे काललोह. काललोहाची शलाका वापरावी म्हणजे लोखंडाची शलाका वापरावी. लोखंड जे आहे ना तर ते रोपणासाठी उत्तम आहे आणि म्हणून विशेष करून रोपणासाठी काललोहजा. अंगुलीच्या सुवर्णार्थ रूप्यजाच्या प्रसादने प्रसादन अंजन जर का घालायचं असेल तर अंगुली आता आपण जे बोललो की जनरली बोटांनी काजळ घातलं जातं तर अंगुलीनी हे काजळ घालावं किंवा अंगुलीनी हे अंजन घालावं किंवा प्रसादन करायचं असेल तर सुवर्णोत्था सोन्यापासून ही शलाका बनवावी किंवा रुप्यजा म्हणजे रुप्य म्हणजे सिल्वर पासून बनवावी. म्हणजे वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या धातूंचा या ठिकाणी उपयोग करायला हवा. आता हे सगळं आपण जेव्हा अंजनांचं बघतो ना तर अंजनांच्या बाबतीमध्ये पहिल्यांदा आपण अच्युतन बघितलं की ज्याच्यामध्ये ड्रॉप्सच्या बाबतीमध्ये किती घालावेत 10 ते 12 ड्रॉप्स घालावेत 2 अंगुळांवरून घालावेत. ती पिंड आणि वरती म्हणजे ती तशा पद्धतीने बनवावी. मग ती कोणत्या कनिनिका आणि अपांगपैकी कनिनिके साईडलाच नेहमी घालावी. मग कनिनिका साईडला घातल्यामुळे पूर्ण डोळ्यामध्ये उत्तम पद्धतीने पसरते. त्यानंतर आपण अंजनाच्या बाबतीमध्ये बघितला अंजनाचे 3 प्रकार त्याच्यामध्ये लेखन रोपण आणि दृष्टी प्रसादन. मग लेखन अंजन घालत असताना ते कोणत्या रसाचं असावं रोपण अंजन कोणत्या रसाचं असावं त्याच्यानंतर दृष्टी प्रसादन अंजन कोणत्या रसाची असतात हे करत असताना मग त्याची शलाका कोणती असावी तर ती शलाका सुद्धा कशी असावी 10 अंगुळ असावी तनूर मध्ये मध्यभागी ती थोडीशी पातळ असावी. आणि आता हे सगळं करत असताना ती कशी तर प्रशस्ता लेखने लेखन कर्मासाठी प्रशस्त ही ताम्राची
रोपणे काल लोहजा, रोपण करायचं असेल तर काल लोहाची म्हणजे लोहाची शलाकती बनवायला हवी. त्याच्यानंतर अंगुलीच्या सुवर्णोत्था रुप्यजाच्या प्रसादने असं म्हणलं, म्हणजे कोणकोणत्या पद्धतीच्या वेगवेगळ्या शलाका ज्या आहेत ना त्या वेगवेगळ्या कर्मांसाठी तिथे युजफुल आहेत असं सांगितलेलं आहे. याच्यानंतर एक वेगळा म्हणजे पिंड किंवा रसक्रिया असा शब्द आहे, तर तो श्लोक आपण वाचून या ठिकाणी थांबूया. पिंडो रसक्रिया चूर्ण त्रिविधे अंजन कल्पना गुरौ मध्ये लघौ दोषे ताम क्रमेण प्रयोजय. पिंड रसक्रिया आणि चूर्ण हे वेगवेगळ्या प्रकारची अंजन कल्पना सांगितलेल्या आहेत आणि ते कोणत्या दोषांमध्ये कशा कशा पद्धतीने वापरायच्या हे आपण पुढच्या वेळेला बघूयात. सो 14व्या श्लोकापासूनच जे आहे तर ते आपण नेक्स्ट टाइम बघूयात. त्यामध्ये तुम्हाला होमवर्क म्हणून जो दिलेला आहे त्याच्यामध्ये यष्टी मधूचा श्लोक तुम्हाला संपूर्ण लिहून काढायचा आहे. बऱ्याच वेळेला यष्टी मधूचा श्लोक लिहिताना आपण यष्टी हिमा गुरु स्वाद्वी इथेपासून सुरुवात करतो, पण त्याच्या आधीचे जे पर्यायी श्लोक म्हणून दिलेले असतात निघंटूमध्ये पर्याय वाचक शब्द यष्टी मधूचे, तर ते सुद्धा बघावेत. खूप इंटरेस्टिंग असतात ते शब्द नेहमी. तर त्या दृष्टीने संपूर्ण श्लोक हा यष्टी मधूचा लिहून आपण आपल्या ह्याच्यावरती पोस्ट करावा. ओके, सो या ठिकाणी आज इथे थांबूयात. 14वा जो श्लोक आहे तिथेपासून नेक्स्ट टाइम आपण बघूया. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तीर्थ माझे जिवरले पायिकपण आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे, जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सुरे पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता, चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी इये, दृष्टा दृष्ट विजय हो आवेजी, नेथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला.